हात वरती केला विष्णू आमचे खास मित्र हात वरती करून आपली उपस्थिती दाखवतोय. डो सुद्धा हात वरती करून दाखवतोय. डगआउट मध्ये सुद्धा बघू शकता एक मोठा गोलंदाज KNPL ला ज्याच्या नावावरती बेस्ट बॉलरचा पुरस्कार उपला होता असा जयेश पाटील आलेला आहे डगआउट मध्ये सॉरी समालोचन कक्षाकडे आलेला आहे. चला यानंतर नाही वरद विनायक स्पोर्ट्स क्लब जो मानकरी ठरलेला चॅम्पियन गेल्या वर्षी त्यांच्या समोर आहे श्री स्पोर्ट्स संघ. पहिला चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि लावचीची संधी पहिला मोठा आदरा वैभव दा तंबूच्या दिशेने जाताना दिसतोय. चला पहिलाच वरद विनायक स्पोर्ट्स क्लब पहिलाच गडी बाद केलाय वैभवदा यांचा आणि गोलंदाजी मार विचार केला तर आशुतोष दा. पहिल्या चेंडूवरती मोठा आदरा निर्धाव चेंडूची सांगता आणि रनआउटच्या रूपात मोठी विकेट आणि गोल स्ट्राईक एंडवर विचार केला तर वेदांत. श्री गणेशा झालेला आहे. श्री गणेशा झाला स्पोर्ट या संघाचा एकेरी धावेने 2 चेंडू 1 धाव. चला या हाणामारीच्या षटका पहिल्या षटकासाठी हाणामारीच्या षटकाला कॉल दिलेला आहे आणि वेगवान गोलंदाजी निर्धाव चेंडूची सांगता झाली असती पण यशची रक्षकाचा कुठे कुठे सहारा नाही दिसला आणि एकेरी धावेने धावसंख्येत भर धावसंख्येचा विचार केला तर 3 चेंडू 2 धावा. आणि नो +1 अशा 2 धावा धावफलकामध्ये ऍड. धावसंख्येचा विचार केला तर आता धावसंख्या जाऊन पोहोचणार आहे 3 चेंडू 4 धावा. 3 चेंडू 4 धावा. चला विनीत आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडू 4 धावा झालेले आहेत. आता येणारा चेंडू असणार फ्री हिटचा फुल टॉस चेंडू होता पुरेपूर फायदा असा दिसला नाही फ्री हिटचा या आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आहे तिथे 4 धावांवर 4 चेंडू आणि 4 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न भिरकावून दिला चेंडू डायरेक्ट सी मारे छापार कमांड डीजे. डीजे. चला धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावून पोहोचलेली 8. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सुंदर क्षेत्ररक्षण धावचीची संधी पंचांकडे दाद मागले काय क्षेत्ररक्षण कुमार पाटीलच्या माध्यमातून सुंदर क्षेत्ररक्षण एक शांत खेळ कुमारचा विचार केला ना आता एक शांत खेळ क्षेत्ररक्षण चांगलं गोल चौकार चांगलं मारलं कधीही फक्त चेहऱ्यावरती एक हलकीशी स्माइल देईल आणि सांगेल हा चांगला झालाय संघासाठी. पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्या झाली 9. घेऊ एक छोटासा ब्रेक ऐक्या संगीत. चला थँक्यू डीजे. धावसंख्या झालेली 9. इक्बाल आलाय गोलंदाजी मारवरती हलक्यात आणि खेळून काढला फटका एकेरी धावेंवर. चला वेदांनी जर का लगातार 3 चेंडूवर 3 चौकार मारले वेदांनी जर का लगातार 3 चेंडूवर 3 चौकार मारले तर नयन पद्माकर मांगेला यांच्याकडून 500 रुपये लागलेले आहेत आणि त्याचबरोबर योगेश मोरे साहेब यांच्याकडून सुद्धा लगातार 3 चौकारासाठी 200 रुपये वेदांत आणि आदित्य राहुल यांच्याकडून लगातार 3 चौकारासाठी 1000 रुपये. 2 चेंडू 11 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जास्तच मोठा मारला चेंडू जाऊन सरळ आदळला पिवळ्या पडद्याला. कमॉन डीजे.
4 चेंडू 12 धावा. चला वेदांसाठी पारितोषिक लागले. लगातार 3 चौकार नयन पद्माकर मागेला 500. योगेश मोरे 200. आदित्य राऊत 1000 आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सुंदर क्षेत्ररक्षण राजच्या माध्यमातून आणि धावसंख्येचा विचार केला तर एकेरीने वर 5 चेंडू 13 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न स्टेटच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण एकेरी धावली. संतुष्ट. दुसऱ्या षटकाची समाप्ती. धावसंख्या झाले 14. चौदा 2 षटकांची समाप्ती. 14 धावा. फुल टॉस चेंडू. बैट का किनारा और विकेट कीपर का पूरे सहारा मिलते हुए घड़ी बाद. थँक यू डीजे. चला आमचे मित्र विष्णू मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 14 आणि पहिल्या आल्या पावली परत जाता जाता एक जीवनदान मिळाले विष्णूला आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या एकेरीवर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15. धावसंख्या झालेली आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हडलाय का. सुंदर चेंडू हडलाय. कार्तिकाने चेंडू हडवलाय. एकेरीने बर 3 चेंडू 16 धावा. चला पाणी आणि फर्स्ट एड बॉक्स सुद्धा आहे. चला वेळेचं बंधन असेल. 15 मिनिटात 4 षटक झाले पाहिजे. धावसंख्या झालेली 16 आणि चालक्या तरी खेळून काढला फटका एकेरीने भर. चला वेदांसाठी पारितोषिक लागले. योगेश मोरे साहेब 200. नयन पद्माकर मांगेला 500. आदित्य राऊत साहेब 1000. तब्बल 1700 रुपये लागले लगातार 3 चौकारासाठी. आणि काय घडलंय धाव चेंडूचे सांगता. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झालेली आहे ती 5 चेंडू 17 धावा. 5 चेंडू 17 धावा. षटकाची समाप्ती. धावसंख्या जाऊन झाली तर बॉल टू बॉल 18 धावा. चला गोलंदाजी मार विचार करा तर मागच्या मॅचचा मानकरी ठरलेला जयेश येतोय. याने सुंदर गोलंदाजी दाखवली. तोच आता गोलंदाजी मारवर येतोय.
मोठा फटका मारत स्टेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक होते एकेरीने संतुष्ट. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावून बोलले 1990 रन ऑन बोर्ड. त्याला विष्णूने जर लगातार 3 चौकार मारले तर तब्बल 500 रुपयाचा पारितोषिक असेल. फुल टॉस चेंडू मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा तेज फिल्डर जिंकतो स्टेटच्या दिशेने एकेरी. त्याला धावसंख्या धावून पोचलेले 20 आणि पूर्णपणे वेदांतला बीट करून दाखवले. धावसंख्येचा विचार केला स्टॉप झाली 20 वरतीच. 3 चेंडू मार्गस्थ या 3 चेंडूवर चौकार आला तर आदित्य राऊत 1000. नयन पद्माकर मांगेलाजी 500 आणि योगेश मोरे 200. पुन्हा एकदा बैट का किनारा और विकेट कीपर का मिलते हुए पूरे सहारा. कमाल कीजिए. ट्वेंटी रन ऑन बोर्ड. चला करण घोसाळकर मैदानाच्या आतमध्ये लेदर बॉलचा खेळाडू येताना क्रिकेटच्या विश्वात खूप आपलं नाव वरती केलं असा करण घोसाळकर आलेला आहे स्ट्राईक एंड वरती. फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. षटकार. कमान डीजे. चला शशांक डावगुरा त्याचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. उलटा चेंडू आणि जर गट्टा कडकला आदरला असा चौका गेला असता लक कुठेतरी परत विनायक स्पोर्ट्स क्लब कडे होत. आणि धावसंख्येचा विचार केला तर 21 वरती धावसंख्या थांबली आणि 22 राहायचं आव्हान असणार आहे वरद विनायक स्पोर्ट्स क्लबला. आणि डिफेन्स या चेस होईल. नक्कीच प्रेक्षकांना बघायला आवडेल. घेऊया एक छोटासा ब्रेक. ऐक्या एक संगीत. तुझ्या तोंडाला तोंड माझं मिळ दुश्मन चला स्वास्तिक वाजत श्री साई माऊली नाना पाक यानंतरची होणारी मॅच असेल. दोन्ही संघांना विनंती असेल दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस का बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी यायचंय. चला स्वास्तिक आणि श्री साई माऊली नाना विभाग दोन्ही संघाला विनंती असेल. टार्गेट असेल ते टार्गेट किती आहे? 24 बॉल 22 ची मॅच आहे. 22 रनांचा एक आव्हान असणाऱ्या गोलंदाजी मार विचार केला तर अनिकेत मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मान करी. आणि पहिला चेंडू अतिरिक्त धाव. आता जिंकण्यासाठी धाव पाहिजे असतील त्या फक्त 21 धावा. आणि चांगला चेंडू पूर्णपणे हलक्या हाताने घेऊन काढला. एकेरी धावेन धावसंख्येत वर. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 1 चेंडू आणि 2 धावा. 1 चेंडू 2 धावा. आणि हलक्या हाताने स्वीप अडकळला. एकेरीने पुन्हा वर 2 चेंडू 3. स्वास्तिक कर्णधार श्री साई माऊली नाना आणि कर्णधार दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल टॉसच्या बॉक्स मध्ये यायचंय.
हलक्या हाताने घेऊन काढला. फाईनलीच्या दिशेने चेंडू जाताना. टॉस कोणाचे असते? चला तेजस जगतापजी यांना मी विनंती करेल त्यांनी नाणेफेक करून घ्यायची आहे. चला धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली आहे 4 चेंडू 5 धावा. हलक्या हाताने खेळून काढलेला एकेरीने पुन्हा एकदा वर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झालेली आहे 5 चेंडू 6 धावा. सिंगल सिंगलने आपापलं काम चाललेलं आहे. त्यांना माहिती आहे सामना जास्त मोठा नाही तर सिंगल डबलवर जास्त जोर दिलाय. काय घेतलं आणि काय घडलंय? यष्टीरक्षक चुकी करताना चुकीचं रूपांतर. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल केला आणि पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या झाली 7. श्री साई माऊली नानांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. घेऊया एक ब्रेक. ऐका एक संगीत. पॉवर प्लेच्या षटकाला कॉल दिलेला आहे. चला हे दुसरं षटक पॉवर प्लेच्या षटकाला कॉल दिलेला. या दुसऱ्या षटकात हाणामारीचं षटक दिसेल का? मैदानाच्या आतमध्ये एक जोरदार वारा सुटलाय. जे वादळ येणार आहे या षटकात वाटते. या षटकात हाणामारी एक चांगले गुड लुकिंग शॉट दिसतील का? प्रेक्षकांच्या वेळीला चौकारांची आतिषबाजी येईल का? का कुणाल बांबूकडे गोलंदाजी मारवरती सज्ज आहे. त्याचा सामना करेल तो राज आणि आशुतोषची जोडी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. आणि पहिला चेंडू समालोचन कक्षाकडे ढकलून दिला एकेरीने भर. 8 धावा. चांगला वेगवान गतीची गोलंदाजी दिसते. सुंदर वेगवान गतीची गोलंदाजी नक्कीच दिसली. बॅटची एज आणि चेंडू ट्रॅव्हल केला थडव्यांच्या दिशेने. एकेरीने पुन्हा एकदा वर धावसंख्या जवळ बसले. 2 चेंडू आणि 9 धावा. फुलटॉस चेंडू स्टेटच्या दिशेने फिरकावून देण्याचा प्रयत्न. धावचीची संधी. पंचांकडे दाद मागितली. पंचांनी हलक्या दाद फेटाळली. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 3 चेंडू 10 धावा. चला सामना दोन्ही फलंदाजाला माहिती आहे सिंगल सिंगलने आमचं काम होईल. तर त्या सिंगल सिंगलने आपले धावफलक हळूहळू पुढे सरकवताना खोलवा टप्प्याचा चेंडू स्टेटच्या दिशेने पुन्हा विरकावून देण्याचा प्रयत्न आणि एकेरीने संतुष्ट व्हावा लागेल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 4 चेंडू 11 धावा. 4 चेंडू 11 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. धावचीची संधी आणि वंचांकडे दाद मागितली. पुन्हा एकदा दाद फेटाळली. थ्रो कुठेसा प्रॉपर दिसला नाही आणि एकेरीने पुन्हा एकदा 5 चेंडू 12 धावा. 5 चेंडू 12 धावा.
चला धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 16 धावा. आणि आता सामना झालाय 12 चेंडू 6 धावा. चला 12 चेंडू 6 धावा 16 धावा झालेले आहेत. चला टीम मीटिंग थोडी कमी करायची आहे. वेळेचं बंधन असतं 15 मिनिटात 4 षटक झाले पाहिजे. 12-6 फर्स्ट एड बॉक्स घेऊन जायचंय. चला गोलंदाजी मारवायला शशांक यांनी जर का लगातार 2 विकेट घेतले तर योगेश मोरे यांच्याकडून 200 रुपये लागलेले आहेत. आणि पहिल्या चेंडूवरती 9+1 अशा 2 धावा धावफलकामध्ये ऍड होताना धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावून पोचलेली आहे 18 आणि जिंकण्यासाठी धाव पाहिजे असेल 4. आता नक्की नो आलाय ना त्याच्यानंतरचा येणारा चेंडू असणार आहे फ्री हिटचा आणि फ्री हिट येणार आहे तर मैदानाच्या वाद सिटले एक फिनिशिंग शॉट दिसेल का प्रेक्षकाच्या भेटीला येईल का वरद विनायक स्पोर्ट्स क्रिकेट क्लब मधून फिनिशिंग शॉट का श्री स्पोर्ट संघ अजूनही कमबॅक करायची क्षमता ठेवू शकते. मोठा मोठा खेळण्याचा प्रयत्न चेंडू गेलाय सीमारेषा पार. कमान डीजे चला वरद विनायक स्पोर्ट्स क्लब वॉज श्री स्पोर्ट हा सामना झाला. त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय